मराठी कथा रहस्यमय दरवाजा. जंगलाने वेढलेल्या एका शांत गावात एक उत्सुक मुलगा राहत होता. त्याचे नाव होते रवी. त्याला जंगलात भटकायला खूप आवडायचं. गुप्त पायवाटा आणि लपलेल्या जागा शोधायला तो नेहमी तयार असायचा. एके दिवशी तो जंगलात असाच खूप आतमध्ये गेला. तेव्हा त्याला काहीतरी विचित्र दिसलं. एक छोटंसं जुनं दगडी घर, ज्यावर खूप वेली पसरलेल्या होत्या. त्या घरात कोणीच दिसत नव्हतं. तेव्हा रवीचं लक्ष एका विचित्र लाकडी दरवाजाकडे गेलं. तो दरवाजा लाल रंगाचा होता आणि त्यावर एक वेगळं चिन्ह कोरलं होतं. ते चिन्ह एका वलयासारखं दिसत होतं, पण ते काय आहे हे रवीला समजलं नाही. दरवाजा छोटा होता, त्याला कोणतीही कडी किंवा कुलूप नव्हते. उत्सुकतेने रवीने तो दरवाजा उघडायचा खूप प्रयत्न केला, पण तो दरवाजा काही उघडला नाही. या दरवाजामागे काय असेल, त्याने विचार केला. मग त्याला वाटलं, आपण इथं जास्त वेळ थांबायला नको आणि दुसऱ्या दिवशी परत यायचे असे ठरवून तो घरी गेला. घरी गेल्यावर त्या दरवाजाचे गुपित त्याने कोणालाही सांगितले नाही. त्या रात्री तो झोपू शकला नाही, कारण त्याच्या डोक्यात सतत त्या दरवाजाबद्दल विचार फिरत होते. आत काय असेल, खजिना की काही जादुई? दुसऱ्या दिवशी सकाळी हातात एक छोटं हातोडं आणि छिन्नी घेऊन रवी त्या जुन्या दगडी घराकडे धावत गेला. तो दरवाजा कसा उघडायचा हे त्याला जाणून घ्यायचं होतं, म्हणून त्याने त्या दरवाजाच्या कडा हलकेच ठोठावून पाहिल्या आणि अचानकपणे त्या दरवाजावरचं वलयासारखं चिन्ह मंदपणे चमकायला लागलं. त्यामुळे रवी घाबरला आणि मागे सरकला. दरवाजा स्वतःहून अचानकपणे किलकिला झाला. आत पूर्ण काळोख होता. थंड वारा बाहेर आला. रवी थोडासा घाबरला, पण आत काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. अचानक त्याला एक आवाज ऐकू आला. तो फारच मंद होता, जणू वाऱ्यासारखा, पण असं वाटलं की कोणीतरी त्याचं नाव घेतंय. रवी, रवी. रवीच्या अंगावर काटा आला. तिथे कोण आहे, त्याने विचारलं, पण उत्तर मिळालं नाही. तो आवाज चालूच होता, जणू त्याला आत बोलावत होता. धीर गोळा करून रवीने त्या दरवाजातून पाऊल टाकलं. आतमध्ये खूप काळोख होता, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या डोळ्यांना अंधाराची सवय झाली आणि त्याने जे पाहिलं त्यामुळे तो स्तब्धच झाला. घराच्या आतमध्ये एक लांब वळण घेणारी पायरी खाली जमिनीत जात होती. भिंतींमध्ये चमकणारे दगड लावलेले होते, जे रस्त्याला उजेड देत होते. आवाज जणू पायऱ्यांच्या खालून येत होता. प्रत्येक पायरीवर पाऊल टाकताना रवीचं मन जोरात धडधडत होतं. हवेचा गारवा वाढत चालला होता आणि आवाज आता काहीसे प्रतिध्वनीसारखे वाटत होते, जणू अनेक आवाज एकत्र बोलत होते. शेवटी तो खाली पोहोचला. तिथे एक मोठी दगडी खोली होती. त्या खोलीच्या मध्यभागी धूळ साचलेली एक जुनी लाकडी पेटी होती. आवाज त्या पेटीतूनच येत होता. रवी पुन्हा थोडा घाबरला, पण कुतूहलापोटी त्याने हळूच ती पेटी उघडली. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला, कारण आत खजिना नव्हता. त्याऐवजी तिथे एकच जुने पुस्तक होते, चामड्याच्या कव्हरमध्ये बांधलेले, आणि त्यावर तेच वलयासारखं चिन्ह होतं. रवीने ते पुस्तक उचललं आणि त्या पुस्तकाला रवीचा स्पर्श झाल्याबरोबर खोली प्रकाशाने भरून गेली. सगळे आवाज बंद झाले आणि सर्वत्र शांतता पसरली. ते पुस्तक हलके चमकत होते. रवीने ते उघडले, पण पुस्तकाची सर्व पाने कोरी होती. फक्त एक वाक्य लिहिलं होतं, तुझीच आम्ही वाट पाहत होतो. रवीला काहीच समजलं नाही. कोण त्याची वाट पाहत होतं आणि का? तो पुस्तकाच्या पानांकडे पाहत असतानाच मागचा दरवाजा जोरात बंद झाला. आवाज पुन्हा सुरू झाले. यावेळी ते आवाज खूप जोरात होते, त्यामुळे खोली हादरायला लागली. रवीने नेमकं काय शोधलं होतं? आत्ता त्याचं खरं साहस सुरू झालं होतं.